श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. कारण की पितृपक्षातील हा शेवटचा दिवस आहे. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण देखील असणार आहे. सर्व पितृ अमावस्येला सर्व पितरांच्या नावाने श्राद्ध केल्याने पितरांचे आत्मे तृप्त होतात आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. या दिवशी ज्ञात आणि अनोळखी व्यक्ती आणि ज्यांना त्यांच्या मृत्यूची तारीख आठवत नाही ते या दिवशी त्यांच्या पितरांचे श्राद्ध आणि तर्पण करू शकतात. सर्व पितृ अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. तसेच हे सूर्यग्रहण सकाळपर्यंत संपणार आहे. यावेळी सूतक देखील वैध राहणार नाही. त्यामुळे शास्त्रानुसार श्राद्धविधी या काळात करता येईल. आता या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत घेतो, मेहनतीचे फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी, त्यांच्यावरती येणारी संकटे दूर होण्यासाठी आपण या दिवशी कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता या पितृपक्षामध्ये कावळ्याला विशेष महत्त्व आहे हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. कारण की कावळ्याने अन्न ग्रहण केले तर आपल्या पितरांनी अन्न ग्रहण केले असे म्हणतात. आपल्या घरावरती जर पूर्वजांचा आशीर्वाद असेल तर आपण कोणतंही काम करा ते व्यवस्थितरित्या पार पडतं व आपल्या घरामध्ये देखील सुख, शांती, समृद्धी देखील येते. हिंदू पुराणामध्ये कावळ्याला देवपुत्र मानले गेले आहे. एका कथेनुसार देवराज इंद्राचा पुत्र जयंत याने सर्वात प्रथम कावळ्याचे रूप धारण केले व माता सीतेला जखमी केले होते. तेव्हा प्रभू श्रीरामांनी ब्रह्मास्त्र चालवून जयंताच्या डोळ्याला क्षतिग्रस्त केले होते. जयंताने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली. तेव्हा रामचंद्रांनी त्याला वरदान दिले की तुला अर्पण केलेले भोजन पितरांना मिळेल. तेव्हापासून काकस्पर्श, काकदृष्टी यांना महत्त्व आले व आजही पितरांना तृप्त करण्यासाठी कावळ्याला पिंड, अन्न दिले जाते. आता आपल्याला पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या. या दिवशी कावळ्याला काही वस्तू खाऊ घालायच्या आहे. आता हा जो उपाय आहे तो घरातील कोणताही व्यक्ती करू शकतो. ताई, दादा, आजी, आजोबा. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. पण शक्यतो घरामध्ये जी काही वडीलधारी व्यक्ती आहे, मग तुमचे आजोबा असतील किंवा तुमचे वडील असतील तर त्यांनी हा उपाय केला तर त्याचा रिझल्ट हा तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळेल. पण जर ते व्यक्ती करायला तयार नसतील तर तुम्ही देखील हा उपाय करू शकता. तर या उपायासाठी आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे. आता भात शिजवत असतो तेव्हा आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि भात शिजवायचा आहे. हा भात थोडा शिजवायचा आहे. अगदी मूठभर शिजवा किंवा तुम्ही छोटीशी वाटीभर भात शिजवला तरी पण चालेल. कारण की हा भात फक्त आपण आपल्या पितरांना द्यायचा आहे. तो भात आपण घरातील कोणत्याही व्यक्तीने ग्रहण करायचा नाही. आता हा भात शिजवून झाल्यानंतर थोडासा थंड होऊ द्यायचा आहे. एक पत्रवाळी घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादा द्रोण घेतला तरी पण चालेल. यामध्ये आपल्याला हा भात काढायचा आहे. आता हा भात काढल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे. दही टाकल्यानंतर आपण थोडेसे काळे तीळ देखील या भातावरती टाकावे. तसेच आपल्याला एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये खडीसाखर टाकायचं आहे. खडीसाखरेचं पाणी तयार करायचं आहे. अशी खडीसाखरेची वाटी आणि भात आपण एका पत्रवाळीवरती काढू शकता. मग द्रोणमध्ये तुम्ही भात, दही आणि दुसऱ्या द्रोणमध्ये तुम्ही खडीसाखरेचं पाणी ठेवू शकता. अशा प्रकारे ताट तयार केल्यानंतर आपण आपल्या गच्चीवरती जायचं आहे किंवा गच्चीवर जाणे शक्य नसेल, छतावर जाणे शक्य नसेल तर तुमच्या घरासमोर देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर आपल्याला एक वर्तुळ बनवून घ्यायचं आहे. आता हा वर्तुळ बनवून घेतल्यानंतर आपण तिथे हा भात ठेवायचा आहे. हा भात ठेवताना आपण काही गोष्टी म्हणणे गरजेचं आहे. आपण म्हणायचे आहे, पश्चिम व वायव्य दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहे त्यांनी माझ्या या अन्नाचा स्वीकार करावा. तसेच आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे. आपण म्हणायचे आहे की माझ्याकडून जर काही चूक झाली असेल, घरातील लहान्यांकडून मोठ्यांकडून जर तुमची कोणती सेवा झाली नसेल तर आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी होईल तशी सेवा मी तुमची नक्कीच करेल असे आपण आपल्या पितरांना म्हणायचे आहे. त्यानंतर आपल्या पूर्वजांचे स्मरण देखील करावे. तुम्ही ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील 21 वेळा करायचा आहे. पितरांना तुमच्या ज्या काही अडचणी
अडचणी अडथळे आहे त्याबद्दल देखील सांगावे व तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू द्या असे म्हणायचे आहे. आता हा जर भात कोणत्याही कावळ्याने खाल्ला किंवा एखाद्या पक्ष्याने खाल्ला तर समजून जावे की आपल्या पितरांनी पूर्वजांनी अन्न ग्रहण केले आहे. पण जर हा भात कुणीही खाल्ला नाही तसाच राहिला तर आपण हा भात एखाद्या नदी पात्रामध्ये किंवा निर्माल्यामध्ये तुम्ही टाकायचा आहे. आता भरपूर वेळा आपल्याला नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतात. नोकरी मिळत नाही किंवा नोकरी आहे व्यवस्थितरित्या नाही, तिच्यामध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा व्यवसाय आहे अगदी तो बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे, तो देखील व्यवस्थितरित्या चालत नाही. मग यासाठी देखील आपण अमावस्येच्या दिवशी उपाय करायचा आहे. तर आता हा उपाय आपल्याला बाभूळच्या झाडाखाली जाऊन करायचा आहे. तर आपल्याला बाभळीच्या झाडाखाली पितरांसाठी नैवेद्य देखील ठेवायचा आहे. मग तुम्ही दही भाताचा नैवेद्य पितरांसाठी ठेवला तरी पण चालेल. जो आपण कावळ्यासाठी नैवेद्य बनवला होता तशाच प्रकारे आपण बाभळीच्या झाडाखाली देखील नैवेद्य ठेवायचा आहे आणि भात व त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे. हा नैवेद्य तुम्ही बाभळीच्या झाडाखाली ठेवू शकता. त्याचबरोबर आपल्याला बाभळीच्या झाडाला काही वस्तू अर्पण करायच्या आहे. तर आपल्याला कच्चं दूध हे बाभळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तसेच 2 लवंगा घ्यायच्या आहे. लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या, त्यांना पुढे फूल देखील पाहिजे. अशा 2 लवंगा बाभळीच्या झाडाखाली ठेवायच्या आहे. तसेच थोडेसे बत्तासे आणि थोडेसे काळे तीळ देखील आपण पितरांना अर्पण करायचे आहे, म्हणजे तिथे झाडाखाली ठेवायचे आहे. यामुळे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो, त्यांना सद्गती मिळते व त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव असतो. यामुळे करिअर, नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात. तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहते. आता भरपूर वेळा बघा की आपण एखादं काम करायला घ्या, आपण जरीही त्या कामाबद्दल कुणालाही न सांगता तरी पण ते काम आपण व्यवस्थितरित्या पार पडत नाही, त्यामध्ये अडचणी आल्याशिवाय राहत नाही. मग आपल्या सभोवताली जी काही नकारात्मक शक्ती आहे ती देखील आपल्यावरती प्रभाव करत असते. आता आपल्या आसपास असणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगलाच असतो असे नाही. आपले शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकाला आपल्याबद्दल नकारात्मकता ही असतेच. तिचा देखील प्रभाव आपल्यावरती पडतो. आपल्या घराची, पतीची, मुलांची प्रगती कुठेतरी खुंटत असते किंवा आपण देखील आपल्याबद्दल वाईट बोललो तरी पण आपल्याबद्दल नकारात्मक घडत असते. त्यामुळे तुम्ही हा उपाय जरूर करायचा आहे. आता तिथे या वस्तू अर्पण केल्यानंतर आपण आपल्या पितरांचे स्मरण करायचे आहे, पूर्वजांकडे माफी मागायची आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही मला माफ करावे असे म्हणायचे आहे. त्यानंतर आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा करायचा आहे. आता हा उपाय कोण करू शकतो तर घरातील शक्यतो जे काही वडीलधारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने करावा आणि त्यांना जर करणे शक्य नसेल तर तुम्ही जरी हा उपाय केला तरी पण चालेल. आता हा उपाय करून आल्यानंतर आपण डायरेक्ट घरीच यायचं आहे. आपण जर मध्ये कुठे थांबला तर आपण जो काही उपाय केला होता तो उपाय देखील सफल ठरत नाही आणि आपण जो उपाय केला होता त्याबद्दल आपण कुणाला सांगायचे देखील नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.